नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 8 मार्च 2024 वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे या वर्षीची महाशिवरात्री. महाशिवरात्री हा दिवस भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा विवाह दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. महाशिवरात्रीला बरेच जण व्रत पकडतात आणि त्या दिवशी मनोभावे पूजा उपासना ही भोलेनाथांची करतात. आणि तर पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही झाडांची विशेष करून सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. तर बघा, बरेच असे काही झाडं आहेत ज्यामध्ये देवी देवतांचा वास आहे आणि त्यांची पूजा जर आपण केली तर त्या देवी देवतांचे आपल्यावरती आशीर्वाद हे प्राप्त होतात. आणि जसं हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना देवींना समर्पित असतो, त्याचप्रमाणे ही झाडांची फुले असतील किंवा झाडं असतील तर ते सुद्धा देवी देवतांना प्रिय असतात. आणि त्यामुळेच बघा, भगवानांना जे काही प्रिय आहे त्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्यावरती त्यांचे कृपा आशीर्वाद हे राहतात. तर बघा, तुम्हाला महाशिवरात्रीपर्यंत म्हणजे तुम्हाला जर महाशिवरात्रीला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही आजपासून महाशिवरात्रीपर्यंत जेव्हा बी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि पहा, प्रयत्न करा की तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त करून केला जाईल. तर पहा, बरेचसे असे झाडं आहेत तर ते भगवान शिवशंकरांना प्रिय आहेत आणि त्या झाडांचं तुम्हाला मी महत्त्व सांगणार आहे. ते झाडं का प्रिय आहेत आणि त्या झाडांना जर आपण स्पर्श केला, पूजा केली तर त्याचा आपल्याला फायदा काय होतो हे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. जर समजा तुम्हाला सुतक असेल, विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तर पहा, सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात मेन झाड जे आहे तर ते आपल्या सर्वांना माहीत आहे, ते म्हणजे बेलपत्राचं झाड. तर त्या बेलपत्राच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, त्याला स्पर्श करायचा आहे. तर बघा, ह्या झाडाची आपल्याला पूजा कशी करायची आहे. तर आपल्याला 1 तांब्याभर पाणी भरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 तुपाचा दिवा आपल्याला घरूनच घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर लाल चंदन जर आपल्याकडे असेल तर ते आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. तर बघा, आपण जे काही लाल चंदन आहे तर ते आपल्याला त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे, अगदी थोडंसं मिक्स करायचं आहे आणि बेलपत्रीच्या झाडाखाली जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हे जे आपण पाणी घेऊन गेलेलो आहोत तर ते त्या झाडाच्या मुळांशी आपल्याला घालायचं आहे. पाणी आपण त्या झाडाला अर्पण करत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मीये नमो नमः. या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. हा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आहे, त्यामुळे हा मंत्र आपल्याला ते पाणी अर्पण करत असताना म्हणायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ती कामं जी आहेत तर ती पूर्ण होत आणि त्याचबरोबर भोलेनाथांची आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतात आणि त्याचबरोबर माता पार्वतीचे देखील आपल्यावरती कृपा आशीर्वाद हे राहतात. आणि यानंतर आपल्याला त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे तर ती तिथे आपल्याला व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने बेलाच्या झाडाखाली आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की बेलाचे पान हे भोलेनाथांना किती प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला जर शक्य झालं या दिवशी तर बेलाचं झाड आपल्या घरीसुद्धा तुम्ही लावू शकता. यानंतरचं अतिमहत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड. जर तुमच्या आसपास कुठे शमीचं झाड असेल किंवा तुम्ही ज्या मंदिरामध्ये जाता तिथे कुठे हे शमीचं झाड जर तुम्हाला भेटलं तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. पहा, शमीच्या झाडाला जेव्हा आपण उपाय करणार आहात त्यावेळेस आपल्याला 1 तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये कच्चं दूध आहे गाईचं तर ते थोडंसं चम्मचभर टाकायचं आहे आणि त्याचबरोबर 2 ते 3
3 काळ्या मिऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि जिथे तुम्हाला शमीचं झाड माहीत असेल किंवा आसपास कुठे असेल किंवा तुमच्या स्वतःच्या घरात जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एक छानसा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हे जे आपण पाणी घेऊन गेलेलो आहोत ते आपल्याला शमीच्या झाडांना अर्पण करायचं आहे. लेडीज जर हा उपाय करणार असाल तर नमः शिवाय नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जर पुरुष हा उपाय करणार असाल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत हे पाणी आपल्याला शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर त्या झाडाला स्पर्श करायचा आहे. मनोभावे नमस्कार करून आपली जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे, जेणेकरून आपल्यावरती भगवान शंकरांचा आशीर्वाद राहील आणि आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या नक्की पूर्ण होतील. शमीचं झाड जर आपण आपल्या घरामध्ये जर लावलं तर आपल्या घराला कुणाचीही नजर लागत नाही. आपल्या घरावरती नजर दोष लागलेले असते ते दूर होऊन जातात. आणि त्यामुळे बघा, जर तुम्हाला शक्य असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शमीचं झाड आपल्या घरामध्ये घेऊन येऊ शकतं. शमीचं झाड आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घराला जर शनीची जी साडेसाती असती ती सुद्धा आपल्यावरची जी दूर होऊन जाते. आपल्याला जर शनीचा काही त्रास असेल तो सुद्धा दूर होऊन जातो. त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे पिवळे कण्हेर. तर जे पिवळे कण्हेरचं झाड आहे तर त्या झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तर पहा, पिवळ्या कण्हेरचं जे झाड आहे, पिवळ्या कण्हेरची फुलं जे असतात त्याचं जे झाड आहे तर त्या झाडापाशी जायचं आहे. एक तांब्या भरून घेऊन जायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे. एक तुपाचा दिवा लावून घेऊन जायचा आहे. तिथे गेल्यानंतर पहिला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि जे हे पाणी आपण घेऊन गेलेलं आहोत तर ते कण्हेरच्या झाडाचं मुळं आहे तर त्याला घालायचं आहे. आणि ह्या झाडाला जेव्हा आपण हे पाणी अर्पण करणार आहात तेव्हा तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करत तुम्हाला हे पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे. नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. त्या झाडाला स्पर्श करायचा आहे. आपली जी काही मनोकामना आहे, जी इच्छा आहे तिथे व्यक्त करायची आहे आणि नमस्कार करायचा. त्याचबरोबर पांढऱ्या रुईचं झाड जे आहे तर ते सर्वांनाच माहीत आहे. तर ही जी पांढरी रुई आहे हिची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. जर तुमच्या आसपास हे झाड असेल तर त्याचं आवर्जून पूजा तुम्हाला करायची आहे. तर पहा, रुईच्या झाडांमध्ये 2 प्रकार येतात. एक जांभळ्या कलरची रुई आणि एक पांढऱ्या कलरची रुई. तर पहा, आपल्याला जी पांढऱ्या कलरची रुईचं झाड आहे तर त्या झाडापाशी जायचं आहे. तर बघा, ह्या झाडाखाली सुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं गाईचं दूध घालायचं आहे आणि 1-2 लवंग आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. आणि हा दिवा तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला लावायचा आहे आणि हे जे पाणी घेऊन गेलेलं आहात ते तिथे अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना तुमची जी बी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मनोकामना आपल्याला तिथे व्यक्त करायच्या आहेत. आणि त्या झाडाला देखील आपल्याला स्पर्श करायचा. रुईच्या झाडाचं जे खोड आहे तर त्या खोडामध्ये पहा, गणपती बाप्पांचा वास असतो आणि जे फुलं आहेत त्या फुलांमध्ये, पानांमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे पहा, आपल्याला शक्य असेल तर रुईच्या झाडाखाली जाऊन त्या झाडाची आपल्याला अशा प्रकारे पूजा करायची आहे. तर पहा, हे जी झाडं आहेत तर ह्या झाडांमध्ये तुम्हाला जे झाड तुमच्या आसपास असतील त्या झाडांची जर तुम्हाला पूजा करता आली या दिवशी तर नक्की आवर्जून करा. आपल्यावरती भोलेनाथांचे आशीर्वाद राहतील आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील त्या नक्की पूर्ण होतील. आणि जर तुम्हाला बेलाचे आणि शमीचे झाड आपल्या घरामध्ये लावणं शक्य होत असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी आपल्या घरी घेऊन या आणि आपल्या घरामध्ये ते लावा. तर पहा, या दिवशी तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पहा, या दिवशी भगवान शंकरांची पूजा अर्चा करायची आहे आणि भरपूर असे उपाय या दिवशी आपल्याला करायचे आहेत. तर हळूहळू व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यम.